हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा. ही एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर असणार आहे तुमची, जी की 2016ची क्वेश्चन पेपर आहे. यामुळे तुम्हाला तुमचा विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे हे देखील लक्षात येईल आणि त्याचप्रमाणे तुमचा सराव देखील होईल. आज आपण ही प्रश्नपत्रिका जाणून घेणार आहोत. वेळ असते 12 ते 1. गुण असणार आहेत 100, इयत्ता 6वी. हा पेपर झालेला आहे 11/12/2016ला आणि ती आज आपण प्रश्नपत्रिका जाणून घेऊया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, तसेच हाय बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही याच प्रकारे मागील वर्षाच्या PYQ 3 ते 4 प्रश्नपत्रिका केल्या तर 100% तुम्हाला 80%चा बराचसा भाग हा मागील प्रश्नपत्रिकेचा येत असतो. नक्कीच मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास नक्की करा. त्यातील आपण ही एक बघितलेली आहे. जर तुमचा रिस्पॉन्स छान आला तर आपण अजून देखील प्रश्नपत्रिका ह्या घेऊया. लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, पृथ्वीवर एकूण पाण्याचे प्रमाण हे किती टक्के आहे? ऑप्शन दिले आहे 29, 71, 19, 72. उत्तर आहे तुमचं या ठिकाणी 71%. प्रपोर्शन ऑफ द वॉटर ऑन अर्थ सरफेस इज 71%. आता दोन्ही देखील सांगत आहे, इंग्रजी आणि मराठी भाषेत. दोन्ही लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या असतात. सेकंड आहे, खालीलपैकी डॅश ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. तर हवा, पाणी, जमीन आणि पर्याय सर्व बरोबर. हवा, पाणी, जमीन हे देखील सर्व नैसर्गिक संसाधने आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येईल. पर्याय सर्व बरोबर. फ्रॉम द गिवन डॅश आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर, लँड, ऑल अल्टरनेटिव्स आर कनेक्टेड. इट्स युअर आन्सर. थर्ड आहे, वनस्पतींमध्ये डॅशमुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. हरितद्रव्य, प्रकाश संश्लेषण, ऑक्सिजन आणि यापैकी नाही. वनस्पतीमध्ये हरितद्रव्यामुळे प्रामुख्याने हिरव्या रंगाचे हे दिसतात. नेक्स्ट आहे बघा, चौथा, वेगळा घटक ओळखा. श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, आयुर्मान. प्रजनन, आयुर्मान, श्वसन आणि उत्सर्जन. यामध्ये वेगळा घटक आहे आयुर्मान. फाइंड द ऑड मॅन आउट. रिप्रोडक्शन, लाईफ स्पॅन, रेस्पिरेशन अँड एक्झर्शन. सेकंड इज युअर आन्सर, लाईफ स्पॅन. नेक्स्ट आहे क्वेश्चन, वनस्पतीमधील महत्त्वाचे पुनरुत्पादनाचे साधन डॅश आहे? उत्तर आहे फूल, पान, मूळ यापैकी नाही असे ऑप्शन आहेत. त्यातील ऑप्शन क्रमांक सेकंड, फूल हे तुमचं उत्तर असणार आहे. फ्लॉवर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ द रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सहावा आहे प्रश्न, खालीलपैकी डॅश हा सजीव अंडज प्राणी नाही आहे? प्रश्न बघा, व्यवस्थित वाचायचा. अंडज प्राणी नाही विचारलाय. कासव, कोंबडी, बेडूक हे अंडज प्राणी आहे, परंतु गाय ही मात्र अंडज प्राणी नाही आहे. ती डायरेक्ट बाळाला जन्म देत असते. फ्रॉम द गिवन, काऊ इज नॉट ॲन ओव्हिपरियस ॲनिमल. 7 आहे बघा, खालीलपैकी डॅशमुळे मानवी शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका हा असतो. कुत्री चावल्यामुळे, खरचटल्यामुळे, वणवा आणि महापूर. कुत्री चावल्यामुळे मानवी शरीरात रक्त दूषित होण्याचा धोका असतो. फ्रॉम द गिवन, डॅश रिझल्ट अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड इन ह्युमन बेइंग्स. डॉग बाईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी डॅश हे धारकानुसार आपला आकार बदलत नाही? स्थायू, वायू, द्रव यापैकी नाही. आकार बदलत नाही असं विचारलं आहे. स्थायू हे तुमचं उत्तर असेल. फ्रॉम द गिवन बिलो डॅश डोंट चेंज देअर शेप अकॉर्डिंग टू देअर कंटेनर. आन्सर इज सॉलिड. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश हे आपत्तीचे कारण आहे? अतिवृष्टी, गुन्हेगारी, बेसुमार बांधकाम, सर्व पर्याय बरोबर. आपत्तीचे कारण हे तिन्ही गोष्टी आहे, म्हणजे सर्वच पर्याय बरोबर हे तुमचं उत्तर असेल. फ्रॉम द गिवन
Dash is the reason for disaster. Heavy rains, crime, rampant and irregular construction. So all alternatives are correct. It's the right answer. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी वेगळा घटक ओळखा. चामडे, लोकर, हस्तिदंत आणि ताग. ताग, चामडे, हस्तिदंत, लोकर. तर हस्तिदंत हा तुमचा वेगळा घटक आहे. ऑर्गेनाउट, लेदर, वूल, टस्क अँड ज्यूट. सो टस्क इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11वा. स्नायूंची अकार्यक्षमता हा विकार डॅश या खनिजाच्या अभावामुळे आढळतो. पुढील प्रश्न आहे बघा. आकाशातील सर्व वस्तूंना डॅश म्हणतात. तर खगोलीय वस्तू म्हणतात. ग्रह, तारे, उपग्रह या त्यातीलच घटक आहे, परंतु सर्व वस्तू या ठिकाणी विचारलं आहे, म्हणून उत्तर आपलं येईल खगोलीय वस्तू. सो द ऑब्जेक्ट इन द युनिवर्स आर कॉल्ड ॲज celestial object, not a planet, stars and satellites. सो 14वा आहे प्रश्न. सहसंबंध जुळवायचा आहे. खडी साखर गोड असते तर चिंचही आंबट असते. 15 प्रश्न आहे आता. पृथ्वीच्या सभोवतालच्या हवेच्या थराला डॅश असे म्हणतात. वातावरण, जलावरण, शिलावरण यापैकी नाही. तर पृथ्वीच्या सभोवतालच्या हवेच्या थराला विचारलं आहे, म्हणून ते वातावरण असणार आहे. द layer of air that surrounds the earth is known as atmosphere. Next आहे क्वेश्चन 16. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था ही डॅश उत्तर आहे तुमचं या ठिकाणी. सी 1960. सो 17वा प्रश्न आहे. डॅश या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले आहे. ऑप्शन आहे कॅरोलस लिनियस, आयझॅक न्यूटन, सी व्ही रामन आणि जयंत नारळीकर. सो पहिला ऑप्शन आहे तुमचं कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले आहे. द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स. 18 प्रश्न आहे. वेगळा घटक ओळखा. सुनामी, बॉम्बस्फोट, युद्ध, आग. सो सुनामी हा ऑडमॅन आउट आहे. यानंतर पाण्याचे वाफेचे संगणन डॅश डिग्री सेल्सिअसला होते. 100 डिग्री सेल्सिअसला होते. 20वा प्रश्न आहे बघा. सहसंबंध जुळवा. कोपर 180 डिग्री, खांदा किती असेल. सो इथं ऑप्शन दिलेलं आहे 90, 270, 360 आणि 0. सो आन्सर इज 360. यानंतर 21वा प्रश्न आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एकूण डॅश भाग जमिनीने व्यापला आहे. सो 1/3 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर 22वा प्रश्न आहे. वेगळा घटक ओळखा. वर्धनीयता, उष्णता वाहकता, नादमयता, घनता. सो यामध्ये वेगळा घटक असेल घनता. 23वा प्रश्न आहे. सहसंबंध जुळवा. कागद, नेपानगर, नायलॉन, न्यूयॉर्क. 24वा प्रश्न आहे. डॅश हे जीवनसत्व रक्त साकळण्यास मदत होते. तर उत्तर आहे के विटॅमिन हेल्प्स इन क्लोथिंग ऑफ ब्लड. 25वा प्रश्न आहे. कॉलरा, स्वच्छ पाणी पुरवठा, कुपोषण, संतुलित आहार. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न हे वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा त्याचप्रमाणे स्क्रीनशॉट घेऊन नंतरही सलग तुम्ही लिहून घेऊ शकता.